Hello, dear students. Today we are going to start science part first, chapter number 7, lenses. मित्रांनो, 9th स्टँडर्डमध्ये आपण मिरॉरचा म्हणजे आरशांचा डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. आज आपण या ठिकाणी लेन्सेस म्हणजे भिंगांचा स्टडी करणार आहोत. आजच्या थेरी पार्ट्समध्ये अतिशय सुंदर अशा नोट्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत. याचं प्रॅक्टिकल आपण पुढील लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तर आजच्या नोट्ससुद्धा तुम्ही लिहून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला आपण समजून घेऊ व्हॉट इज मीन बाय लेन्स. लेन्स म्हणजे काय, भिंग म्हणजे काय. अ लेन्स इज अ ट्रान्सपरंट मीडियम बाउंडेड बाय टू सरफेसेस. दोन वर्ड अतिशय महत्त्वाचं आहे. काय तर ट्रान्सपरंट अँड बाउंडेड बाय टू सरफेसेस. लेन्स कशी आहे तर ती ट्रान्सपरंट मीडियमपासून तयार झालेली म्हणजे पारदर्शक माध्यमापासून तयार झालेली आहे आणि ती बाउंडेड बाय टू सरफेसेस. दोन सरफेस एकत्र येऊन त्या ठिकाणी ती तयार झालेली आहे, एका सरफेसपासून नाही. आपण मिरॉर स्टडी केला होता. मिरॉरमध्ये एक साईड कशी होती तर कोटेड होती. त्या ठिकाणी लाईट रेज त्या ठिकाणी रिफ्लेक्ट्स होत होते. या ठिकाणी एक बाजू कोटेड नाही तर दोन्ही सरफेस काय तर ट्रान्सपरंट आपल्याला दिसून येतात. म्हणून या ठिकाणी रिफ्लेक्शन होत नाही तर रिफ्रॅक्शन होताना आपल्याला दिसून येते, अपवर्तन होताना आपल्या ठिकाणी दिसून येतं मित्रांनो. तर बघा त्याचे साधारणतः दोन प्रकार पडलेले आहेत, कॉन्व्हेक्स लेन्स अँड कॉन्केव्ह लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सला आपण म्हणतो बहिर्वक्र भिंग. चला, बहिर्वक्र भिंग म्हणजे काय आपण ते समजून घेऊ. द लेन्स विच हॅज टू स्फेरिकल सरफेसेस. याला देखील दोन स्फेरिकल सरफेसेस असतात. विच आर पफ्ड अप आउटवर्ड इज कॉल्ड कॉन्व्हेक्स और बाय कॉन्व्हेक्स लेन्स. बघा मित्रांनो, या ठिकाणी टू स्फेरिकल सरफेसेस आपल्याला दिसून येतात आणि ते पफ्ड अप आउटवर्ड बाहेरच्या बाजून त्या ठिकाणी काय झालं फुगीर झालेले आपल्याला दिसून येतात मित्रांनो. आपण जर का व्यवस्थित लेन्स आपण ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी जो सेंटरचा पोझिशन आहे तो थिकर दिसून येतो आणि एजेसकडचा जो पोर्शन आहे तो आपल्याला थिन दिसून येतो. अशा पद्धतीने दोन्ही टोकाला टेपरिंग त्या ठिकाणी निमुळते झालेले आपल्याला त्या ठिकाणी लेन्स दिसून येते. अशा प्रकारे कॉन्व्हेक्स लेन्सचा फर्स्ट जो टाईप्स आहे त्याला आपण बाय कॉन्व्हेक्स म्हणजे द्विबहिर्वक्र भिंग असे म्हणतो. सेकंड टाईप आहे कॉन्व्हेक्स लेन्सचा बघा प्लेनो कॉन्व्हेक्स. या ठिकाणी एक लाईन कशी आहे तर एक साईड प्लेन दिसून येते आणि दुसरी आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स म्हणजे बहिर्वक्र दिसून येते. म्हणून याला आपण समतल बहिर्वक्र भिंग असे म्हणतो. याचाच थर्ड टाईप आहे पॉझिटिव्ह मिनिस्कस. म्हणजे बघा एक बाजू त्याची कशी आहे तर कॉनकेव्ह म्हणजे आंतरवक्र दिसून येते आणि सेकंड कशी आहे तर त्याची कॉन्व्हेक्स म्हणजे बहिर्वक्र दिसून येते. म्हणून याला अंतर्वक्री बहिर्वक्र भिंग असे म्हणतात. अशा प्रकारे याचे कॉन्व्हेक्स लेन्सचे 3 टाईप्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. पुढचा जो टाईप्स आहे आपला लेन्सचा कॉन्केव्ह लेन्स, त्याला आपण अंतर्वक्र भिंग असे म्हणतो. द लेन्स विथ बोथ सरफेसेस स्फेरिकल ऑन इनसाइड. बघा या ठिकाणी लेन्स दिसते आपल्याला, त्याचे दोन्ही सरफेसेस आपल्याला इनसाइडने स्फेरिकल झालेले आपल्याला दिसून येतं. याच्या अपोजिट या ठिकाणी आउटवर्डने ते पफ्ड अप आपल्याला दिसून आले, या ठिकाणी इनवर्डने आपल्याला ते स्फेरिकल झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणून आपण त्याला कॉन्केव्ह लेन्स म्हणजेच आंतर्वक्र भिंग असे म्हणतो. या ठिकाणी जर का आपण त्याची थिकनेस जर का बघितली तर बघा सेंटरला थिकनेस आपल्याला अतिशय कमी दिसून येते आणि एजेसकडे मात्र त्याची थिकनेस जास्त दिसून येते. बाय कॉन्व्हेक्स लेन्सच्या अपोजिट या ठिकाणी आपल्याला बाय कॉन्केव्ह लेन्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी रचना दिसून येते. म्हणजेच आपण त्याला द्विअंतर्वक्री भिंग असे म्हणतो. आणि हा कॉन्केव्ह लेन्सचा पहिला टाईप बाय कॉन्केव्ह द्विअंतर्वक्री भिंग. त्याचा जो सेकंड टाईप आहे बघा या ठिकाणी प्लेनो कॉन्केव्ह. बघ एक बाजू कशी आहे प्लेन आहे तर दुसरी कशी आहे त्या ठिकाणी कॉन्केव्ह आहे. म्हणजे प्लेनो कॉन्केव्ह समतल अंतर्वक्री भिंग आपण त्याला म्हणतो. या ठिकाणी बघा थर्ड टाईप जो दिसतो आपल्याला निगेटिव्ह मिनिस्कस. बघा या ठिकाणी निगेटिव्ह म्हणजे या ठिकाणी हा कॉन्व्हेक्स लेन्स आपल्या ठिकाणी दिसून येते, बहिर्वक्र भिंग दिसून येतो आणि इकडे कॉन्केव्ह लेन्स म्हणजे अंतर्वक्र भिंग आपल्या त्या ठिकाणी दिसून येतं. अशा प्रकारे बहिर्वक्री अंतर्वक्र भिंग म्हणजे कॉन्केव्ह लेन्सचा तो एक थर्ड टाईप आपला झाला निगेटिव्ह मिनिस्कस. या ठिकाणी असे लेन्स म्हणजे काय त्याचे 2 टाईप्स या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. आता आपण त्याचे काही कन्सेप्ट्स आहेत
लेन्सच्या काही कन्सेप्ट ते आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तर बघा मित्रांनो, त्याच्या आधी आपल्या या ठिकाणी दोन स्फेरिकल दिसतात आपल्याला. बघा, हा एक स्फेरिकल दिसतो, त्याला आपण S1 म्हणतो. हा एक इकडे स्फेरिकल दिसतो, त्याला आपण S2 म्हणतो. तशाच पद्धतीने या ठिकाणी देखील S1 आणि S2 दोन स्फेरिकल आपल्याला दिसत आहेत. त्याचा सेंटर आपल्याला ठिकाणी दिसतो C1. S1चा या ठिकाणी देखील स्फेरिकल 2चा सेंटर C2 दिसतंय. त्याच पद्धतीने या ठिकाणी C1 आणि C2 दोन सेंटर दिसत आहेत. या ठिकाणी रेडियससुद्धा आपल्याला ठिकाणी दिसते. रेडियस म्हणजे आपण त्याला त्रिज्या म्हणतो. गणितामध्ये या सगळ्या कन्सेप्ट्स आपल्याला माहिती आहेत. या ठिकाणी रेडियस दिसते, या ठिकाणी रेडियस दिसत आहेत. अशा पद्धतीने रेडियस, सेंटर हे आपल्याला माहितीच आहेत मित्रांनो. तरी आपण या ठिकाणी सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय पुन्हा एकदा बघू. त्यालाच आपण म्हणतो वक्रता केंद्र. तो कोणत्या सिम्बॉलने डिनोट करायचा तर C ने, कॅपिटल C. सेंटर ऑफ स्फेअर ऑफ विच द लेन्स इज अ पार्ट, फॉर एक्झाम्पल C1 अँड C2. बघा, स्फेअरचा जो सेंटर आहे त्याला आपण काय म्हणतो सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर C1 अँड C2 हे त्याची एक्झाम्पल लक्षात ठेवायची. त्याच पद्धतीने बघा मित्रांनो, रेडियस ऑफ कर्वेचर सेम डेफिनेशन, फक्त सेंटर शब्द काढायचा आणि रेडियस टाकायचा. रेडियस ऑफ स्फेअर ऑफ विच द लेन्स इज अ पार्ट. बघा या ठिकाणी C1 पासून या ठिकाणी आपल्याला ही रेडियस आपल्याला दिसून येते, वर्तुळावरती गेलेली पूर्ण, त्याला आपण रेडियस R1 म्हणतो. या ठिकाणी रेडियस R2, स्फेअर 2ची आपल्याला रेडियस दिसून येते, त्यालाच आपण म्हणतो रेडियस ऑफ कर्वेचर. बघा, त्याच पद्धतीने प्रिन्सिपल ॲक्सिस अतिशय महत्त्वाचं आपल्याला नेहमीच हा वर्ड येणार आहे. त्या ठिकाणी आपण डिटेलमध्ये बघू. प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे आपण त्याला म्हणतो मुख्य अक्ष. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द बोथ सेंटर. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द बोथ सेंटर. बघा या ठिकाणी C1 हा एक सेंटर आहे आणि C2 हा एक सेंटर आहे. या दोन्ही सेंटरमधून जी स्ट्रेट लाईन जाते तिला आपण म्हणतो प्रिन्सिपल ॲक्सिस, मुख्य अक्ष आपण त्याला म्हणतो. या ठिकाणी देखील C1 आणि C2 दिसतात, त्याच्यातून जो ॲक्सेस गेला आहे त्याला आपण प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणतो मित्रांनो, लक्षात ठेवायचं. पुढचा पॉईंट महत्त्वाचा आहे, ऑप्टिकल सेंटर. पॉईंट इनसाइड द लेन्स ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस. बघा या ठिकाणी जो लेन्स तयार झाली ही आपल्याला कोणत्या प्रकारची लेन्स दिसते तर कॉन्व्हेक्स लेन्स दिसून येते. आणि या ठिकाणी जी लेन्स तयार झाली आहे ती आपल्याला कॉन्केव्ह लेन्स दिसून येते. म्हणजे हा बहिर्वक्रभिंग आणि हा आंतरवक्रभिंग तयार झाला आहे. दोन दोन स्पेअरपासून आपल्या त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि त्याचा जो सेंटर पॉईंट असतो, बघा या ठिकाणी O दिसतोय, या ठिकाणी देखील O दिसतोय. या सेंटर पॉईंटला इनसाइड आणि कुठला धरायचा प्रिन्सिपल ॲक्सिसवरचा. सेंटर पॉईंट कोणता पाहिजे तो देखील प्रिन्सिपल ॲक्सिसवरचा, त्यालाच आपण म्हणतो ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर प्रकाशीय केंद्र, त्यालाच आपण म्हणतो ऑप्टिकल सेंटर प्रकाशीय केंद्र. बघा त्याच पद्धतीने मित्रांनो प्रिन्सिपल फोकस. बघा प्रिन्सिपल फोकस आपण तो F, कॅपिटल F या सिम्बॉलने दर्शवतो. द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन्स ऑफ रिफ्रॅक्टेड रेज. बघा हे इन्सिडेंट रेज आपल्या ठिकाणी दिसून येतात आणि हे लेन्समधून गेल्यानंतर ते त्याचं रिफ्रॅक्शन आपल्या ठिकाणी दिसून येतं. बघा अशा पद्धतीने त्याचं रिफ्रॅक्शन दिसून येतं आपल्याला. आणि या ठिकाणी ते एका पॉईंटमध्ये काय होतात तर इंटरसेक्ट्स होतात, एका पॉईंटमध्ये एकत्र येतात, त्यालाच आपण म्हणतो प्रिन्सिपल फोकस, मुख्य नाभी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. बघा त्याच पद्धतीने फोकल लेंथ, द डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर O अँड प्रिन्सिपल फोकस F. फोकल लेंथला आपण म्हणतो नाभीय अंतर. बघा ते डिस्टन्स जे असतं कुठून असतं ऑप्टिकल सेंटर, या ठिकाणी ऑप्टिकल सेंटर O दिसून येतं आणि या ठिकाणी प्रिन्सिपल फोकस F. या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो फोकल लेंथ, नाभीय अंतर. अशा पद्धतीने या कन्सेप्ट लक्षात ठेवायचे मित्रांनो. आणि हे तीन जे रूल्स आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण या रूलनुसारच आपल्याला पुढील लेक्चरमध्ये आपल्याला लेन्सचा स्टडी करायचा आहे. इमेज कुठे फॉर्म होईल, ऑब्जेक्ट कुठे ठेवायचा आणि त्याच्यानंतर ती कशा पद्धतीने इमेज तयार होईल या रूलनुसार आपल्याला सांगता येईल. बघा पहिला जो रूल आहे आपल्या ठिकाणी, व्हेन द इन्सिडंट रेज इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस द रिफ्रॅक्टेड रेज पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. बघा मित्रांनो या ठिकाणी पुस्तकात चुकून रिफ्लेक्टेड रेज या ठिकाणी झाले आहेत. बघा लेन्समधून
जेव्हा लाईट रेज जातात ते रिफ्लेक्ट्स होत नाहीत तर काय होतात तर रिफ्रॅक्शन आपल्या त्या ठिकाणी दिसून येतात. ते रिफ्रॅक्टेड त्या ठिकाणी शब्द पाहिजे होता, परंतु रिफ्लेक्टेड त्या ठिकाणी झाला आहे, तो आपण दुरुस्त करून घ्यायचा आहे. बघा, इन्सिडंट रेज जर का प्रिन्सिपल ॲक्सेसला, मुख्य अक्षाला जर का तो काय असेल पॅरल असेल, समांतर असेल, तर रिफ्रॅक्टेड रेज कुठून जातो तर बघा प्रिन्सिपल फोकसमधून जातो, मुख्य नाभीतून तो जातो. हे लक्षात ठेवायचं. काय इन्सिडंट रेज हा जर का प्रिन्सिपल ॲक्सेसला पॅरल असेल तर रिफ्रॅक्टेड रेज प्रिन्सिपल फोकसमधून जातो. हा पहिला रूल. दुसरा बघा, या ठिकाणी त्याच्या अपोजिट आपल्याला दिसून येतो. इन्सिडंट रेज पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस, द रिफ्रॅक्टेड रेज पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सेस. म्हणजे पहिल्या रूलच्या अपोजिट. इन्सिडंट रेज हा प्रिन्सिपल फोकसमधून गेला तर रिफ्रॅक्टेड रेज हा कुठून जातो तर तो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरल असतो. इन्सिडंट रेज हा प्रिन्सिपल फोकसमधून जर का जात असेल तर रिफ्रॅक्टेड रेज हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरल असतो मित्र. आणि थर्ड रूल बघा या ठिकाणी, व्हेन इन्सिडंट रेज पासेस थ्रू द ऑप्टिकल सेंटर. इन्सिडंट रेज हा कुठून जात असेल ऑप्टिकल सेंटरमधून जात असेल. कुठून जातो ऑप्टिकल सेंटर, प्रकाशीय केंद्रामधून जात असेल तर रिफ्रॅक्टेड रेज पासेस विदाऊट चेंजिंग इट डायरेक्शन. तर रिफ्रॅक्टेड रेज त्याच्या डायरेक्शनमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज आपल्याला दिसून येत नाही, तो स्ट्रेट लाईनमधूनच त्या ठिकाणी जात असतो. म्हणजे इन्सिडंट रेज पासेस थ्रू द ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स, इट पासेस विदाऊट चेंजिंग इट्स डायरेक्शन. अशा पद्धतीने 3 रूल्स आपण लक्षात ठेवायचे मित्रांनो. इन्सिडंट रेज कुठून गेल्यानंतर तो रिफ्रॅक्टेड होताना कुठून जातो, एवढं लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचा खरंच खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.